आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आणि टेस्टी असा पनीर टिक्का मसाला बनवून दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे, हा पनीर घेतलेला आहे मी 400 ग्रॅम, एक कांदा मिक्सरला पेस्ट बनवून घेतलेली आहे कांद्याची, आणि 3 टोमॅटोची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे 1 चम्मच, तेजपत्ता आहे आणि 4 लवंग आहेत आणि तेल घेतलेलं आहे। आणि हा मी पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला दुसरा कुठला मसाला घालायची जरूरत नाही याच्यामध्ये। तर आता मी हा मसाला आहे ना या पाण्यामध्ये मिक्स करून घेते। जर तुम्हाला मसाला घालायचा असेल तर अर्धा चम्मच तुम्ही घालू शकता कलर येण्यासाठी, आणि मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। एकदम झटपट 10 मिनिटांमध्ये पनीर टिक्का मसाला बनवून तयार होतो। तुम्ही दुधामध्ये पण मिक्स करू शकता, हा मसाला मी पाण्यामध्ये करते। चला तर हा मिक्स झालेला आहे, आता आपण हा साईडला ठेवून देऊया आणि चला तर आता आपण पनीर टिक्का मसाला बनवायला घेऊया। चला तर आता मी पॅन गॅसवर ठेवलेला आहे, आता मी पॅन मध्ये तेल घालून घेते आणि आता याच्यामध्येच हे तेजपत्ता आणि 4 लवंगा घेतलेले आहेत ना ते घालून घेऊया। झटपट जर भाजी बनवायची असेल पनीरची तर तुम्ही अशा प्रकारे भाजी पनीरची बनवू शकता। चला तर छान असं तेल गरम झालेलं आहे, आता ही कांद्याची प्युरी आहे ना ती घालून घेते मी, आणि चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे तेलामध्ये। मी याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट आहे 1 चम्मच ती पण घालून घेते आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे परत आपल्याला। चला तर अद्रक लसूण छान असं परतून झालेलं आहे, आता ही टोमॅटोची प्युरी केलेली आहे ना ती घालून घेते। ही 3 टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे मी, आणि चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे। चला तर आता मी थोडं मीठ घालून घेते आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे परत आपल्याला। जास्त मीठ नाही घालायचं, थोडंच घालायचं, कारण की त्या मसाल्यामध्ये थोडं मीठ असतो, म्हणून मीठ कमीच घालून घ्यायचं आहे। लागलं तर तुम्ही परत घालू शकता, पण एकदा जास्त घालायचं नाही। चला तर छान असं परतून झालेला आहे आपला टोमॅटो कांदा। आता मी याच्यामध्ये हा मसाला पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे ना तो घालून घेते, आणि आता आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे। परत थोडं पाणी घालून घेते आणि चांगला मसाला आहे ना तो मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। आता मी अर्धा चम्मच लाल तिखट घालून घेते थोडं कलर येण्यासाठी, आणि आता आपल्याला 2-3 मिनिटं ग्रेव्ही आहे ना ती शिजवून घ्यायची आहे कमी गॅसवरती। आता आपण 2-3 मिनिटांनी बघूया। चला तर आपले 2-3 मिनिटं झालेले आहेत, बघू शकता छान अशी ग्रेव्ही शिजलेली आहे आणि तेल पण छान असं सुटलेलं आहे। आता मी याच्यामध्ये हा पनीर घेतलेला आहे ना तो घालून घेते। गॅस कमीच ठेवायचा आहे आपल्याला, कमी गॅसवरच आपल्याला पनीरचे तुकडे आहेत ना ते ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचे आहेत। चला तर सर्व पनीरचे तुकडे आहेत ना ते ग्रेव्हीमध्ये घालून झालेले आहेत, आता चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला। हलक्या हाताने मिक्स करायचे आहेत, नाहीतर तुटून जाणार पनीरचे तुकडे। चला तर आपला पनीर छान असा मिक्स झालेला आहे ग्रेव्हीमध्ये, आता आपल्याला असंच 2-3 मिनिटं कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। आता आपल्याला हा 1 चम्मच मी घी घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे, आणि झाकण देऊन आता 2-3 मिनिटं कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आता आपल्याला। चला तर आपले 2-3 मिनिटं झालेले आहेत, बघू शकता छान असा आपला पनीर टिक्का बनवून तयार झालेला आहे।
बघू शकता छान अशी तरी पण आलेली आहे। चला तर मी आता थोडी कोथिंबीर आहे ना ती घालून घेते। चला तर छान असा आपला पनीर टिक्का बनवून तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने छान टेस्टी असा मी तुम्हाला पनीर टिक्का मसाला बनवून दाखवलेला आहे। आजच्या रेसिपीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।